बोललो तू मगाशी जेवताना ताटांची आदलाबद्दल का केलीस? का? तुम्हाला माझ्या ताटातलं खाल्लेलं चालणार नाहीये का? तर मी सिरियसली विचारतोय, कारण मला माहिती आहे ताटांची अदलाबदल करण्यामागे तुझा नक्कीच काहीतरी हेतू होता. नाही, असं काहीच नाहीये ते. एक मिनिट. ताई नमस्कार. दौलत काका या ना, आत या. ताई ते माझ्या पोराची मी सगळी खेळाची प्रशस्ती पत्रकं आणली आहेत. तुम्ही म्हणला होता ना घेऊन या म्हणून. बरं केलं तुम्ही हे घेऊन आलात. तुम्ही बसा ना प्लीज, मी हे आत ठेवून येते. हां, आलीच. काका, पाणी. काका, काय झालं? तब्येत बरी नाहीये का? नाही मी बरा आहे. जरा चालून आलो त्याच्यामुळे जरा दम लागला. अरे बापरे, तुम्ही इतक्या लांबून चालत आलात? काका, तुमची काही हरकत नसेल तर मी जाताना तुम्हाला सोडू शकतो. काय बोलताय साहेब तुम्ही? तुमची मदत घेऊ? ज्या माणसामुळे माझा पोरगा शरीर एक वेळ मदत घ्यायला तयार होईल, पण मनाचं काय? तुमचं नसल, पण माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे. मला नकोय तुमची मदत. साहेब एक विचारू का? रात्री झोप लागते का हो तुम्हाला? नाही म्हणजे माझा पोरगा गेल्यापासून रात्रीचा झोपत नाही हो मी. अरे काका, तुम्ही निघालात कुठे? बसा ना, चहा करते तुमच्यासाठी. नाही नको ताई, निघतो. घरी सानिका एकटी आहे. हो का? येतो. बरं, मग मी तुम्हाला खाली सोडायला येते. थांबा. अहो, आलेच मी. काका, बरं झालं तुम्ही हे सर्टिफिकेट्स घेऊन आलात. नाही म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये हे सिद्ध करायला खूप सोपं जाईल की भरतची तब्येत फिट होती. ताई, आमची सगळी मदार तुमच्यावरच आहे. काका, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. येतो मी. हो. हॅलो. हा डॉक्टर, बोला ना. मिसेस भांबरे, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? मिस्टर मनोज यांचे सगळे रिपोर्ट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. त्यांना काहीही झालेलं नाही. काय? खरंच? पण मग ते लिव्हर कॅन्सर? हो तसं काहीही नाही. पण मला एक सांगा, ते खाण्यापिण्याच्या वेळा पाळत नव्हते का? हो, म्हणजे असं कधी कधी होतं की ते अवेळी जेवतात, कधी कधी जेवण स्किप करतात आणि कधी कधी बाहेर खाणं होतं त्यांचं. बरोबर. त्यामुळेच त्यांना फॅटी लिव्हर झालेलं आहे. पण डोंट वरी, हा आजार क्युरेबल आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही. मला सांगा, तुम्हाला त्यांच्या त्या गोळ्या सापडल्या का?
ज्या अवॉइड केल्यामुळे त्यांना त्रास होत असावा. नाही डॉक्टर, मी अख्खं घर पालथं घातलं पण मला त्या गोळ्या काही सापडल्याच नाही. बट एनिवेज डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या डोक्यावरचा खूप मोठा ताण कमी केलाय. खरंच खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. रिलॅक्स मिसेस बांबरे. एव्हरीथिंग इज ओके. येस डॉक्टर. थँक्यू वन्स अगेन. देवी आई, तू आज खूप मोठ्या संकटातून मला बाहेर काढलंयस का? माझ्या नवऱ्याला जीवनदान दिलंस. कुठल्या शब्दात तुझे आभार मानू खरंच मला कळत नाहीये. थँक्यू. ही आनंदाची बातमी यांना लगेच देते. यांना सुद्धा खूप आनंद होईल. वल्लरी, ऐक ना, किती भाव खातीयस? सांग ना बाई लवकर आता. सांगते, किती काही करताय. तुम्ही ऐकलं ना तर तुम्हालाही आनंदच होणार आहे. अगं मग सांग ना लवकर. माझी क्युरिओसिटी हायपर टेन्शन मध्ये बदलेल आता हळूहळू. सांगते. हे आले ना की मग सांगते. आली मोठी शहाणी. बरोबर ग, आधी नवऱ्यालाच सांगणार तू. मग माझं लग्न होऊ दे ग. बोल बोलू. हे घे. हे काय? 1 मिनिट थांब. आला तुझा नवरा. सांग आता. त्याच्यातही आता तुम्ही जा. हा म्हणजे आता मला माझ्या नवऱ्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे ना. मग तुम्ही जा आता इथून. तू मला माझ्याच घरातनं हाकलतेस? बोलू अगं तू जातायत त्या, जाणार आहेत. त्याच्यातही जाताय ना? हं? जाताय ना? हं? जाते ना. जाते. जायलाच लागेल. काय दिवस आलेत नाही. स्वतःचं घर आहे तरी स्वतःच्याच घरातनं मला जायला लागतं बाहेर. बेघर. चला कडी लावून घ्या. हो, चला. काय म्हणत होते ऐकलंच का तू? हो कडी. अगं माझं घर आहे. कडी. बोलू बोलू हे सगळं इथे कशाला? बसा तरी आधी. बर बर बर. बसा. ही डायरी, हा, हे पेन. आता लिहायला लागा. हे काय लिहायचे? बकेट लिस्ट. बकेट लिस्ट. आपल्या स्वप्नांची बकेट लिस्ट. बल्लू, जी स्वप्न कधी पूर्णच होणार नाहीयेत त्यांची लिस्ट बनवून काय उपयोग आहे? मी सांगते अनाल्या, माझ्यासाठी म्हणून प्लीज. सांगा काय तुमची इच्छा? पहिली इच्छा काय लिहिणार आहात? तुझ्यासोबत रोमॅन्टिक टूरला जायचंय. सिटी ऑफ लव्ह, पॅरिसला. अरे वा, चालेल. ही इच्छाही आपली पूर्ण होईल. आता दुसरी इच्छा सांगा. दुसरी इच्छा पण मीच सांगू? आपली बकेट लिस्ट आहे ना? दुसरी इच्छा तू सांग. दर सांगू? चंद्राच्या प्रकाशात समुद्रकिनारी लाटांचा आवाज ऐकत तुमच्यासोबत कॉफी प्यायची आहे मला.
किती लहान लहान गोष्टीत सुख शोधतेस तू वल्लू. यालाच तर आयुष्य म्हणतात ना. बरं चल, लिहून काढ बरे. नाही, एवढी एकच इच्छा नाहीये माझी, अजून पण इच्छा आहेत. अच्छा, मला काय वाटतं माहितीये, सांगा. छान शांत जागी हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी आपल्या दोघांचं एक फार्म हाऊस असावं. आणि एवढंच नाही, माझं ठरलंय, आपल्याला बाळ झालं ना की त्याचा प्रत्येक वाढदिवस आपण तिथेच सेलिब्रेट करायचा आहे. आणि एवढंच नाही, आपल्या लग्नाची 25वी अॅनिव्हर्सरी आहे ना, ती सुद्धा तिथेच सेलिब्रेट करायची. आपण सगळ्या फ्रेंड्सला बोलवायचं. मी तर हे सुद्धा ठरवलंय की आपण ना तिथे छान गार्डन, माझं हे ठरलं की आपण. वल्लू, काय बोलतेस तू? तुला माहितीये हे शक्य नाहीये. तू खूप पुढचा विचार करतेस तू. आपलं बाळ, आपली 25वी अॅनिव्हर्सरी, तुलाही माहितीये हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? शक्य आहे. आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत, माझी खात्री आहे. ऐक ऐक वल्लू, माझं जे आजारपण आहे ना. नाहीये, तुम्हाला कुठलाही आजार नाहीये. आत्ताच मला डॉक्टरांचा फोन आला होता. तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. तुम्हाला काहीच झालेलं नाहीये. मला एक सांग, पण हे कसं शक्य आहे? या आधीचे रिपोर्ट्स तर फेक होते. ते रिपोर्टचाही फेक होते आणि तो डॉक्टरही फेक होता. तुम्हाला खरंच काहीच नाही झालंय. तुम्ही एकदम परफेक्टली फाईन आहात. पण मला त्रास होतोय तो कशामुळे होतोय? म्हणजे धाप लागते, श्वास जड होतोय, चक्कर येते. आज दिवसभरात तसं काही झालंय? नाही, आज दिवसभरात नाही झालं. एक्झॅक्टली, दॅट्स इट. हे रिपोर्ट्स खरं सांगतात. तुम्ही ठीक आहात, तुम्हाला काही झालेलं नाहीये. मी खरंच बरं आहे. म्हणजे इतके दिवस मला ज्या गोष्टीचं टेन्शन होतं तसं काही नाहीये. नाही सांगू शकत मला किती आनंद होतोय ते. वल्लू, वल्लू, वल्लू,
तरी फोन उचल, फोन उचल, फोन उचल. प्रेरणा त्यांचा फोन. हॅलो प्रेरणा ते. हॅलो हॅलो मनोज भाऊजी, मी बोलते प्रेरणा. हॅलो प्रेरणा ते, बोला ना. मनोज भाऊजी, तुम्ही लवकरात लवकर मला घ्यायला या इथे माझ्या घरी. अण्णाने मला माझ्याच घरात टाकून ठेवले. प्लीज तुम्ही लवकरात लवकर मला घ्यायला या. काय? मनोज भाऊजी, हॅलो हॅलो, तुम्हाला ऐकू येत आहे का? प्रेरणा ते, तुमचा आवाज येत नाहीये. मनोज भाऊजी, अण्णा केदारनी मला माझ्याच घरात टाकून ठेवलं. तुम्ही प्लीज मला घ्यायला या लवकर. ऐकू येत आहे का तुम्हाला? काही कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. नेटवर्क मध्ये येऊन फोन करता का? मनोज भाऊजी, हो अण्णा केदारनी माझ्याच घरात मला टाकून ठेवले. तुम्ही लवकर गेले. नेटवर्क मध्ये येऊन वल्लरी वल्लरीला फोन लावत होती तू? हा, मस्ती आली का तुला? जास्त मस्ती आली आहे? सारखी बोलतेस ना, जीव देईन मारून टाकेन तुला. चल चल. बोलू. सावकाश सावकाश सावकाश. हे घे, पाणी घ्या. तू ठीक आहेस ना आता? हो, बरं वाटतंय. मला काळजी वाटते ग. तुला अचानक अशी चक्कर का बरं आली असेल? सांगते, सगळं सांगते. माझ्यासोबत आधी बाहेर चला. चला सांगते ना. सावकाश. वहिनी. वल्लरी, काय ग? तुला बरं वाटायला लागलं आता? बरं झालं बाई, तू जेवली नाही ना. चल तुला जेवायला वाढते मी. बघ बोलू, काय करतेस तू? वल्लरी, तुझी पुष्पाच्या अंगावर हात उचलायची हिंमतच कशी झाली? वेळ लागलाय का? तू काय करते हे तुला तरी कळतंय का? मला चांगलंच माहितीये मी काय करते ते. पण तुम्हाला नाही माहित इथे काय सुरू आहे ते. तुला काय म्हणायचं काय नक्की? काही दिवसांपासून ह्यांची तब्येत बरी नाहीये, म्हणून हे दवाखान्यात दाखवायला गेले तर ह्यांना 3rd स्टेज लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झाला. ही गोष्ट यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली. काय बोली राहिली तुला तरी कळतंय का? पोराला असा काही रोग झाला हे सांगताना तुला थोडी बी लाज नाही वाटत आहे का? अगं आई, पुष्पाच्या अंगावर हात उचलताना तरी कुठे लाज वाटली हिले? सांग ना वल्लरी, तुझा नवरा आजारी पडला म्हणून माझ्या बायकोले मारायचा काय संबंध? सांगते ना, यांचा काय संबंध ना मी लगेच सांगते. हॅलो डॉक्टर. हॅलो. तुम्ही मगाशी मला फोन करून ह्यांच्या रिपोर्ट्स बद्दल काहीतरी सांगत होता, ते पुन्हा एकदा सांगाल का?
हो, तुम्ही कितीदाही विचारलं तरी मी हेच सांगणार आहे की मनोज भांबरे यांना कॅन्सर वगैरे काही झालेलं नाही. ते एकदम नॉर्मल आहेत. फक्त त्या औषधाचं डोंट वरी डॉक्टर, ते औषध मला नाही सापडलंय, पण ज्या औषधामुळे ह्यांना त्रास होतोय त्या औषधांना कोण देतंय ना, ती व्यक्ती मला नक्कीच सापडली आहे. थँक्यू डॉक्टर.